आम्ही दिलेला शब्द पाळतो। मग अशी अजितदादा म्हणाले की दिलेला शब्द पाळणारे आम्ही लोक आहोत, जे बोलतो ते करतो। आणि म्हणून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। विरोधक किती काही म्हटले तरी सुद्धा ही योजना, हे आपलं तुमचं सरकार कदापि बंद होऊ देणार नाही, बंद होणार नाही नाही नाही। वडपल्ली तो आडवात पडणार आहे, कारण तोही कोर्टात गेलाय का, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करा म्हणून। मी त्याही वेळी म्हणालो होतो, उच्च न्यायालय माझ्या बहिणींवर अन्याय नाही करणार, माझ्या बहिणींना न्याय देणार। आणि मग मुंबई हायकोर्टाने त्याची याचिका फेटाळून टाकली आणि माझ्या बहिणींचा मार्ग मोकळा केला। आणि आता पुन्हा त्या ठिकाणी गेलेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिली, आता आम्ही सुरक्षित बहीण देखील देणार। माझ्या बहिणींवर, माझ्या आया बहिणींवर, माझ्या मुलीबाळींवर कोणी अत्याचार अन्याय करेल तर त्याला काय दिलं पाहिजे, त्याला फाशीची सजा झाली पाहिजे। हे सरकार कोर्टामध्ये न्यायालयामध्ये मागणी करणार। गुन्हेगाराला माफी, गुन्हेगाराला माफी आणि चुकीला माफी, हे तुमची भूमिका, ती सरकारची भूमिका। माझ्या या बहिणींना महाराष्ट्रातल्या आम्हाला लखपती झालेलं पाहायचं आहे आणि लखपती झालेलं पाहायचं आहे। आणि यामध्ये कालच या ठिकाणी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी देखील लखपती दीदी या ठिकाणी ही योजना सुरू केली। मला वाटतं लखपती दीदी मध्ये 3 कोटी मधले 50 लाखापेक्षा जास्त लाभार्थी या महाराष्ट्रातले झाल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।